सकारात्मक दृष्टिकोन हवा. सारा निसर्ग संसार हा मानवी मनाचाच खेळ आहे. म्हणून तर म्हणतात, मन चिंती ते वैरी न चिंती. मनातील चिंतनांवरच आपली ऊर्ध्वगती किंवा अधोगती ठरत असते. म्हणून उन्नत जीवनासाठी मनाला सकारात्मक विचारांच्या आहाराची गरज असते. नकारात्मक विचार माणसाला दुर्बळ बनवतात. म्हणून ब्रिटिश म्हणाले होते, भारतीयांच्या विचारांना मारून टाका, म्हणजे ते मरतील. राजा हर्षवर्धनाची अंगठी सैनिकांसमोर चिखलात पडते. अंगठी पडली, अपयशकून झाला. म्हणून मनाने खचलेल्या सैनिकांना त्यांच्यासमोर अंगठी उचलून हर्षवर्धन म्हणाला, या अंगठीचा ठसा जसा चिखलात उमटला तसा आमच्या पराक्रमाचा ठसा या मातीत उमटणार आहे. या सकारात्मक विचारांनी त्यांनी विजयश्री खेचून आणली. विजेच्या दिव्याचा शोध लावताना थॉमस अल्वा एडिसनचे 999 प्रयोग फसले. नंतर 1000व्या प्रयोगाला विजेच्या दिव्याचा शोध लावला. त्या फसलेल्या 999 प्रयोगाबद्दल थॉमस अल्वा एडिसन म्हणाला, माझे 999 प्रयोग फसले नाही, तर 999 प्रयोगातून मी हे सिद्ध केले की या मार्गाने विजेचा दिवा लागू शकत नाही. जगात सगळ्यात जास्त पेटंट त्याच्या नावावर आहेत. स्वतःची प्रयोगशाळा डोळ्यासमोर जळून खाक झाल्यावर थॉमस अल्वा एडिसन म्हणाला, आज माझ्या सगळ्या चुका जळून खाक झाल्या आहेत. चला पुन्हा नव्याने कामाला सुरू करूयात. त्यानंतर खरोखरच मित्रांनो, केवळ 21 दिवसातच एडिसनने ग्रामोफोनचा देखील शोध लावला. सकारात्मक दृष्टिकोनाचे हे एक बोलके उदाहरण. अभ्यासात कच्चा असल्यामुळे त्याला लहानपणीच वर्गातून हाकलून दिले होते. तो एडिसन सकारात्मक दृष्टिकोनाच्या बळावर जगासाठी वरदानच ठरला. डेव्हिड व गोलियतची कथा तर सर्व परिचित आहे. भल्या मोठ्या राक्षसाच्या त्रासाला कंटाळून गावातील सर्व व्यवहार ठप्प झाले होते. गोलियतच्या घरी आलेल्या मेंढपाळ डेव्हिडने गावकऱ्यांना सकारात्मक विचार दिला व सांगितले, तो राक्षस अवाढव्य भला मोठा असल्यामुळे त्याला मारण्यासाठी अचूकणे आवश्यक नाही. सगळ्या बाजूंनी दगड विटा बाण मारून आपण त्याला नष्ट करू शकतो. कारण अवाढव्य आकारामुळे तो जलद पळूही शकत नाही व कसेही मारले तरी त्याला कोठेतरी लागणारच. पुढे त्या राक्षसापासून गावकऱ्यांची सुटका झाली. म्हणजेच काय, योग्य मार्गाने केलेल्या सकारात्मक विचाराने राक्षसरूपी संकट नष्ट. स्वामी विवेकानंद म्हणतात, तुम्ही आज जे काही आहात ते गत कर्माचेच फळ आहे. त्याला तुम्हीच जबाबदार आहात. म्हणून त्या स्थितीला व्यक्तीला धन्यवाद द्या. अन्यथा आज तुम्ही येथे कसे असता. हे जग एक विशाल व्यायामशाळा आहे. सकारात्मक विचारांनी मनाला सबल बनवा. लहानपणी हत्तीच्या पिल्लाच्या पायांना साखळदंडांनी बांधून ठेवले की हत्ती मोठा झाल्यावर नुसता साखळदंड त्या खुंटीला अडकवला तरी तो निमूटपणे उभा राहतो. त्याकडे असलेल्या ताकदीने एका दणक्यात तो साखळदंड व खुंटी तोडू शकतो. पण मनात असलेला नकारात्मक विचारच त्याला त्या साखळीचा गुलाम बनवतो. यश हे मनाच्या ताकदीवर अवलंबून असते. म्हणून मनातील नकारात्मक भावना दूर करून मनाला स्वच्छ व शुद्ध करण्यासाठी त्याला ध्यानाची जोड द्या व सकारात्मक व्हा. सकारात्मक होण्यासाठी सप्तपदी. सकाळी उठल्यावर ठरवा, आज मी फार उत्तम काम करणार आहे. 2. नकारात्मक विचार करणाऱ्या लोकांपासून दूर राहा. 3. आधी मिळालेल्या यशाचा वारंवार विचार करा, ते तुम्हाला प्रेरणा देईल. 4. इतरांशी तुलना करणे सोडून द्या. 5. रोज सकारात्मक विचार वाचा, ध्यान करा. 6. योग्य आहार विहार व्यायामाकडे लक्ष द्या. 7. पाठीचा कणा बसताना चालताना ताठ ठेवा. मित्रांनो, मन दुर्बळ होणार नाही याची पूर्णतः काळजी घ्या, म्हणजे काळजी करावी लागणार नाही. 3 इडियट्समधील आमिर खान देखील सकारात्मक दृष्टिकोन सांगताना म्हणतो की नाही,